या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर यूपी बिहारचे लोक जे आहेत ना त्यांची छठ पूजा साजरी करत असतात, तिकडे राहत असतात आणि पूर्ण रात्र राहिल्याच्या नंतर मग काय त्यांच्या पूजा झाल्या त्या सगळ्या व्रत सोडल्याच्या नंतर हा समाज जो आहे ना, हा यूपी बिहारचा समाज हा असं का करतो किंवा ह्याच्या मागे कोण उभं आहे किंवा हे कधीपासून सुरू झालं हे तुम्हाला माहिती आहे का, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। एक माणूस आहे ज्याचं नाव आहे मोहन मिश्रा आणि हे भाजप सरकार, म्हणजेच या सणाला प्राधान्य देण्याचं काम या भाजप सरकारने केलं। हे कसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो 1992 साली मुंबईच्या जुहू इथे मोहन मिश्रा नावाचे एक व्यक्ती जे आहेत त्यांनी काय केलं तर 4-5 जण त्यांच्या घरातले लोक 1992 का 93 साली छठ पूजा यांनी सुरू केली, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर तिकडे जाऊन जुहूला। आणि मग त्याच्यानंतर त्याची संख्या पुढल्या वर्षी मग अजून वाढली, मग तशी वाढत वाढत ही संख्या 2000 साली मग 100-200, मग त्याच्यानंतर मग पुढे मग 2008 नंतर मग ते हजारोमध्ये गेली, मग ती लाखोंमध्ये गेली। हे भाजपचं सरकार आल्याच्या नंतर ही अशी संख्या वाढत गेली। आता सध्या भाजपचं हे सरकार जे आहे ह्या पूर्ण ते त्यांची जी संघटना आहे ना, छठ पूजा महासंघटना, ज्यांचे अध्यक्ष हे जे मोहन मिश्रा आहेत त्यांना भाजप सरकार हे सहकार्य करता पाठिंबा देतं आणि त्यांच्या मंचावर दरवर्षी आपले देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जात असतात। अमित साटम जे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते देखील जात असतात। आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला देखील शॉक लागलाच असेल ना की भाजप सत्ता आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टींना जास्त प्राधान्य मिळालं, म्हणजे ह्या छठ पूजेला जास्त प्रमाणामध्ये वाव मिळाला, सरकारकडून मदत मिळाली। पण त्याआधी मित्रांनो राज ठाकरे साहेब काय बोलले होते ना या छठ पूजेविषयी एकदा ऐका। मी त्याशी असाच चाललो होतो एका कार्यक्रमाला, मला माहितीच नव्हतं हे काय लपडं, बघतोय सगळीकडे उत्तर प्रदेश दिन उत्तर प्रदेश दिन उत्तर प्रदेश दिन उत्तर प्रदेश दिन, ते एक छठ पूजा चालू आहे, तिथे लाई चना चालू आहे, अजून काय काय वाटतात। ज्या वेळेला छठ पूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली। तेव्हाही बोललो होतो, आजही सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल, दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत। माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी, कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। अहो म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो। मित्रांनो हा राज ठाकरेंचा विरोध हा कुठल्या धार्मिक गोष्टीला नव्हता, याच्यामध्ये तुम्ही ताकद दाखवताय असं राज ठाकरे यांचं मत होतं आणि तेच आपल्याला आता जास्त प्रमाणात दिसतंय। आता येणाऱ्या पुढच्या काळात जर का आपण शांत बसलो तर ही लाखाची संख्या करोडात व्हायला वेळ लागणार नाही। आज आपण पाहतोय सुनील शुक्लासारखे लोक जे आपल्यावर येतात आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच मुंबईमध्ये येऊन काय सांगतात तर तुमची संख्या कमी आहे मराठ्यांनो, हे आपल्याला खुणवतात। आणि तुम्ही विचार करा ही छठ पूजाची सुरू होते 1992 साली, ज्याची सुरुवात मोहन मिश्रा नावाचा एक व्यक्ती करतो, त्याच्या घरातले लोक जे आहेत ते सुरुवात करतात आणि मग तिच्या 4-5 लोकांची संख्या 92 सालची जे आज लाखोंमध्ये आपण जुहूवर पाहतोय, आपल्या या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पाहतो, याची गरज होती का? हे छठ पूजा जे आहे ते आपण आत्ता ऐकलंय मित्रांनो, ह्या गोष्टी हे आधीपासून घडत नाहीयेत, ह्या गोष्टीची सुरुवात कोणी केली ना याचं मला असं वाटतं तुम्ही त्याचं निरीक्षण केलं पाहिजे। आज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, या भाजप सरकारलाच विचारायचं आहे की यूपी बिहार मध्ये राहणारा माझा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर का तिकडे जातोय आणि तो तिकडे महाराष्ट्रातले कुठले सण साजरे करत असेल एवढा मोठ्या संख्येने, लाखो संख्येने, तर तिकडे काय गोष्ट होईल याचं उत्तर मला फक्त हवंय। हा विरोध जो आहे तो छठ पूजेला नाही, हा विरोध जो आहे तो तुम्ही ताकद जी दाखवतायत त्याला आहे। आता ह्या 2 दिवसात मित्रांनो बघा लाखोची संख्या 2024 ला जर काही होणार असेल तर हे पुढे तुम्ही विचार करा ही संख्या करोडामध्ये का नाही जाणार। मला सांगा आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये इतक्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, पंजाबी राहतात, गुजराती राहतात, मारवाडी राहतात, सिंधी राहतात, पारशी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक राहतात। का नाही हो कधी आपल्याला वाटलं की हे ताकद दाखवतात म्हणून? कधीच आपल्याला असं वाटलं नाही की बाबा गरबा चाललाय, दांडिया चाललाय, हे बघा कशी आपली ताकद दाखवतात, कधीच नाही वाटलं। आपणही त्यात समरस होतो, तेवढ्या पुरता तो 9 दिवसाचा दांडिया होतो, गरबा होतो, संपला विषय। बंगाली बांधवांची इकडे दुर्गा पूजा असते, मी लहानपणापासून जात असे, मला नाही कधी वाटलं की बंगाली लोक इथे ताकद दाखवतात। ज्या वेळेला छठ पूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली। राजसाहेबांनी हे देखील सांगितले गुजराती असेल, मारवाडी असेल, बंगाली असेल, हे प्रत्येक जण आपले सण जोपासतात आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा गरबा होतो तेव्हा आपल्याला कधीच वाटलं नाही की हा महाराष्ट्राचा गुजरात होतोय। पण आज मित्रांनो इथे छठ पूजा जेव्हा होते तेव्हा आपल्याला दिसतंय, ते जाणवतंय, त्यांची ताकद हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे आपल्याला दिसतं ना, त्याच्यामुळे आपण हे बोलतो। आता मला तुम्हाला ना 1-2 व्हिडिओ दाखवायचे जे ह्या छठ पूजा महासंघ काय आहे ना, ज्यांचा जो अध्यक्ष आहे हा मोहन मिश्रा जे आहेत
त्यांच्या त्या फेसबुक पेजवर हे देवेंद्र फडणवीस यांचं एक भाषण आहे, ते ऐका। नहीं, सरकार जब हमारी महाराष्ट्र में थी तब से हमने ये परंपरा चालू की है और हर साल सरकार तब से कर रही है। अनेक वर्षों से यहाँ पर जो हमारी छठ व्रत समिति है उसके माध्यम से बहुत ही अच्छी व्यवस्थाएं की जाती है और विशेष रूप से जब से पिछले समय अपनी सरकार आई, अभी वापस अपनी सरकार आई, तो हमने ये प्रयास किया कि यहाँ पर आने वाले सभी श्रद्धालुओं के लिए पूरी की पूरी व्यवस्थाएं हो और आज ये सारी व्यवस्थाएं हमको देखने को मिलती है। या देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये क्लिअर कळते की ह्यांना पाठिंबा आहे, ह्या पूर्ण छट्ट पूजेला पाठिंबा आहे। माझा विरोध त्याला नाही की तुम्ही पाठिंबा देताय, ह्या सगळ्या छट्ट पूजेच्या गोष्टी ज्या आहेत ते यूपी बिहार मध्ये तुम्ही तिकडे करायचं त्या इथे करताय आणि ह्या सणाला तुम्ही इथे मुंबईमध्ये वाढवताय, याचा दुष्परिणाम या आपल्याला पुढे महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर येईल ना, तेव्हा आपल्याला कळेल। आपण आता ही गोष्ट हलक्यात घेतोय। एका कुटुंबाने जुहूवर जाऊन छट्ट पूजा सुरू केली, ते आज लाखो लोक जात आहेत आणि तिकडे छट्ट पूजा साजरी करतात आणि त्याला महाराष्ट्र सरकार पाठिंबा देत आहे, याचा कुठेतरी खेद वाटतो। मी काय त्यांच्या छट्ट पूजेच्या विरोधात बोलत नाही किंवा राजसाहेबांनी कधी त्या विरोधात बोलले नाही, पण तुम्ही जी ताकद दाखवताय त्याच्या विरोधात आम्ही असणार आणि आपण असायलाच हवं। नाहीतर काही आपण पाहतो सुनील शुक्ला सारखे, असं मी सांगितलं, लोक जे स्वतः सांगतायत की मुंबईमध्ये मराठींची ताकद नाहीये, ह्यांचा टक्का जास्त आहे उत्तर भारताचा, असं ते स्वतः सांगतात। म्हणजे या महाराष्ट्रात या मुंबईमध्ये मराठी माणसाची किंमत काय, हे सुनील शुक्ला सारखे लोक हे त्यांची कमेडी बनवतात आणि आपल्या मराठींच्या विरोधामध्ये इथे आपल्या समोर उभे राहतात। पण आपण काय करतोय, आपण आपला जेव्हा मराठी नेता आमचे राजसाहेब ठाकरेंसारखे नेते आमच्या बाजूने बोलतात तेव्हा आम्ही समजतो मूर्ख की बाबा रे हा मराठी माणसाच्या नावावर मत काढायला लागलाय, हा मराठी माणसाच्या, अरे काय मराठी माणसाच्या नावावर पैसा कमवलाय, अजून सत्ताच दिली नाही तर या मराठी माणसाच्या नावावर त्या राज ठाकरेंनी काय पैसे खाल्ले रे। मला तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो, ह्या राजसाहेबांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहावं, उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं, हे मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय कारण ही जी संख्या, एका कुटुंबाची संख्या जर का लाखोत जाणार असेल ह्या छट्ट पूजेद्वारे, तर तुम्हीच तर्क लावा की बाबा रे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जर का शांत बसून राहिलो तर ही छट्ट पूजेची संख्या करोडात का नाही जाणार, याचा तुम्ही एकदा विचार करावा। पण आपला मराठी माणूस हा साधा बोळा आहे, आपण आपला मराठी माणूस आजपर्यंत आपला इतिहास विसरून आपण बसलोय थंड शंडासारखे। आपल्याला काय, आपल्याला आयतं मिळालेलं आहे सगळं आणि त्याच्यामुळे आपण तेच सोन्याचा चमचा घेऊन आपण जन्माला आलेलो आहेत। आपल्या महाराष्ट्रासाठी लोकांनी रक्त सांडलं, आपल्या मुंबईसाठी लोकांनी रक्त सांडलं, आपण इतिहास हा विसरलोय। आपल्याला काय अर्थ नाही, आपल्याला सगळे जाती धर्म समान आहेत आणि तेच करत करत आज आपली परिस्थिती आहे। आज मुंबईमधून मराठी माणूस हा बाहेर फेकला जातोय आणि काय होत आहे तर इतर राज्यांचे सण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये साजरे होत आहेत आणि आपण शंडासारखे शांत बसून आहोत। पण कोणी सांगितलं की ही छट्ट पूजा समुद्र किनाऱ्यावर झाली पाहिजे, ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे का या यूपी बिहारच्या लोकांचा, हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला माहित होतं का या छट्ट पूजेची सुरुवात कशी झाली होती का, हे तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडून ऐकता, हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।